नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिकल गाईडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण हाऊस वायरिंगमधला एक प्रकार पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे जिना वायरिंग. जिना वायरिंग म्हणजे काय? आपण जर आपल्या घरामध्ये समजा एक छोटासा जिना असेल, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. जर आपण जिन्याने वरती गेलो आणि आपण हे बटन दाबलं तर बल्ब ऑन होतो, किंवा आपण जिन्याने वरती गेलो आणि हे बटन दाबलं, बल्ब ऑन आला. आणि ज्यावेळेस आपण खाली येतो त्यावेळेस आपल्याला इथून बल्ब बंद केला, समजा अंधार असेल तर आपल्याला खाली येता येणार नाही. तर तोच बल्ब आपल्याला दोन्ही ठिकाणावरून ऑपरेट करता येतो. यासाठी जिना वायरिंग हा प्रकार आहे जो तो आहे. आणि ज्यावेळेस आपण खाली येतो त्यावेळेस आपण ह्या बटनवरती हा बल्ब बंद चालू करू शकतो. ज्यावेळेस आपण वरती जातो त्या बटनवरतीही त्यावेळेस आपण हा बल्ब ऑन आणि ऑफ करू शकतो. तर आपण नॉर्मल वायरिंगमध्ये काय असतं, टू वे स्विच वापरतो. आणि जिना वायरिंगसाठी आपण सॉरी हा वन वे स्विच आहे, वन वे स्विच. जिना वायरिंगमध्ये आपण टू वे स्विच वापरतो. तर त्याचं कसं वायरिंग आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर पहा. तर जिना वायरिंगमध्ये एक तुम्हाला सिंपल एक छोटं मी सर्किट समजून सांगणार आहे. ह्या सर्किटमध्ये हे दोन आपण टू वे स्विच घेतले. ह्या टू वे स्विचमध्ये काय होतं, सेंटर जो आहे त्या सेंटरला आपल्याला फेज सप्लाय द्यायचं. ज्या वायरमध्ये आपला टेस्टर लागतो तो फेस सप्लाय आपल्याला टू वे स्विचच्या सेंटर पॉईंटला द्यायचा आहे, जो कॉमन पॉईंट आहे. आणि बाकीच्या ज्या दोन वायर आहेत त्या ह्या दोन स्विचला अशा पॅरलल जोडून घ्यायच्यात, जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते. आणि दुसऱ्या स्विचच्या कॉमन पॉईंटमधून फेस सप्लाय आपल्या लॅम्पला जाईल आणि न्यूट्रल ही कॉमन आपल्या न्यूट्रल पॉईंटला डायरेक्ट जोडायची आहे. तर असं हे सिंपल सर्किट आहे. ज्यावेळेस काय होतं, आपण हे बटन दाबलं तर हा सप्लाय इथून पास होऊन, हे बटन आपलं ऑनच असेल तर इथून इकडे पास होतो. ज्या वेळेस आपण हे बटन इथं बंद करतो त्यावेळेस हा सप्लाय कट ऑफ होतो आणि लॅम्प बंद होतो. पण जर आपण असंच चालू ठेवून आपण ह्या बटनवरून जरी बंद केलं, त्यावेळेस हे बटन बंद केलं काय होतं, आपला सप्लाय इथं येऊन इथपर्यंत थांबतो आणि हे बटन खाली ऑन असल्यामुळे लॅम्प ऑन होत नाही. तर हे साधं असं सिंपल असं हे जिना वायरिंगचं सर्किट आहे हे समजून घ्या. हां, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला क्लिअर होईल. तर हा आपला स्विच आहे इथं ह्या बोर्डमध्ये लावलेला, आणि ह्या बोर्डमध्ये हा स्विच आहे. ज्यावेळेस आपण इथनं बटन दाबतो त्यावेळेस सप्लाय इथनं खालून इथपर्यंत पास होऊन, समजा हे बटन जर ऑन असेल, कुठल्या ना कुठल्या स्विच पोझिशनला ते ऑनच असणार आहे, ऑन असतं त्यावेळेस इथून सप्लाय पास होतो. ज्यावेळेस तुम्ही हे बटन बंद करता त्यावेळेस हे कॉन्टॅक्ट असा वरच्या साईडला जोडला जातो आणि खालला कॉन्टॅक्ट बंद होतो. त्यामुळं हा बल्ब बंद झाला, कारण आपलं इथून प्रवाह इथे येणार आहे, कारण मेन सप्लाय इथं आहे. मेन सप्लाय आपला हा इथे आहे. इथूनच सप्लाय आपला डिवाइड होणार आहे. डिवाइड होणार आहे. ज्यावेळेस आपण हे बटन बंद करून तुम्ही वरती चढला आणि बटन बंद केलं तर लॅम्प बंद होणार आहे, कारण आपला सप्लाय इथे येऊन थांबणार आहे. इथून वरती आपण ऑन केल्यामुळे ह्या साईडला सप्लाय जाणार नाही. तर असं सिंपल असं हे सर्किट आहे.